आबांसारखा हा सुद्धा कामगारांसोबत जेवतोय. नाही, हे असं जर का चालू राहिलं तर हा सुद्धा त्यांच्यासाठी देव बनेल. नाही नाही नाही, काहीतरी करायला हवं. हे माझ्यासाठी योग्य नाहीये. काहीतरी करायला पाहिजे. गोट्या, चटणी कमाल झाली हा. इंद्रा साहेब, आज तुम्हाला असं बघून ना आम्हाला आबांची आठवण झाली बघा. अहो, ते बी असंच खांद्याला खांदा लावून काम करत होते. त्यांनी कधी आम्हाला कामगार म्हणून हिणवलं नाही. त्या उलट घरातली माणसं म्हणूनच जपलं बघा. हो ना. अहो, आबाने कायम सगळ्यांवर जीव लावला, पण आबासारख्या देव माणसांवर अशी वेळ आली ना, अहो बघवत नाही. हो इंद्रा सर, अजून बी आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, आपण जाऊन त्यासनी का नाही जा विचारूया. आणि तो असा तसा नव चांगला खडसावून जा विचारूया. आहे का नाही रे? आम्ही सगळी तयार आहे जा विचारायला त्यांना. नाही नाही, हे बघा, आपल्याला काही वाद वगैरे घालायचा नाहीये. सो आपण असं काही करणार नाही. ओके. हो, आता ना आपण ही गोष्ट इथंच सोडून देऊ. जे काही ह्याचं करायचं आहे ना ते आपण नंतर बघू. आता तुम्ही सगळे फक्त कामावरती लक्ष द्या. सगळं नीट होईल. जेवा. वहिनी, अहो आणा लवकर, आळूवड्या संपल्या. हो हो हो, आणल्या. हे घ्या दादासाहेब, हे घ्या. वा 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 वा, काय आळूवडा झाल्या, एकदम मस्त. काय ना, जर याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायला पाहिजे तो. मग याची चव कायच्या काय झाले असते. नेक्स्ट टाइम दादासाहेब नक्की तसंच बनवीन. हा, लक्षात ठेव, लक्षात ठेव. हो. काय माणूस आहे हा, जे काय मागतोय ते सगळं काय करून देते. तरी काही ना काही चुका दिसतातच आहे त्याला. डोक्याला ताप झालाय नुसता हा माणूस. आई, अगं आलीस तू, ये बस. वहिनीने आळूच्या वड्या केल्यात, एकदम मस्त झाले. खाऊन बघ, ये बस. काय ते नाही, थोबाडावर एवढे 12 कशानं वाजल्यात. ते हे मला सांगा, नाही माझ्या समोर आल्यावर तुमची खरंच वाचा बसते का नाटक करता तुम्ही? अहो नाही, तसं काही नाहीये. पण ते बाहेर भाऊजी आलेत. त्यांना तुम्हाला भेटायचंय, काहीतरी बोलायचंय. अहो, मी काय म्हटले ऐकलं ना? काय पाहिजे त्याला? ते काही माहिती नाही, पण अहो बराच वेळ झाला उन्हात बाहेर उभे आहेत ते. त्यांना असं एवढ्या वेळ उन्हात उभं ठेवणं बरोबर नाही ना. त्याच लायकीच आहे त्यो. ना तुमची काही त्याच्याविषयीची जास्तीची काळजी माया आहे ना, ती तुमच्या बशीच ठेवा. अजित, जा रे बघ जरा, कशासाठी आलाय त्यो, काय पाहिजे त्याला. आणि हा, जर आमची गरज लागली तरच आम्हाला बोलवायचं. हो बाबा. आणि ऐक, इकडे नको. एक घास भरू दे ना, काय होतं. या सगळ्यांनी जर बघितलं ना तर ते परत चिडवतील. गोट्या कसा माहितीये ना तुम्हाला. चिडवू दे. तू एक घास भरवला असता मला पण एक घास भरवायचा आहे तुला. घे. हो सर, पण असं सगळ्यांसमोर बरं नाही वाटत. अगं गोट्याने ही जी चटणी आणली ना, तू ती टेस्ट नाही करून बघितलीस. एकदा टेस्ट करून बघ, खूप छान आहे.
ए ये मग बरोबर की नाही आज सर काही गोष्टींच्या बाबतीत ना तुम्हाला वेगळं बक्षीस दिलं पाहिजे. तर मी डिझर्व करतोच. मुद्दाम केलास ना? नाही. काही म्हणा, एकत्र जेवताना खूप मजा येते. हे म्हणजे एकमेकांच्या घरातलं जेवण टेस्ट करता येतं, गप्पा मारता येतात. एकत्र जेवण करण्याची आयडिया खूप बेस्ट आहे. हो ना. अहो आम्हा वस्तीवाल्यांसाठी तर हे रोजचं आहे. म्हणजे आता सुद्धा जर आमच्या घरी काही बनवलं ना तर वाटीभर तरी आम्ही दुसऱ्यांना देतोच. हो, पण आता मी वस्तीतलाच आहे, म्हणजे मला असं वेगळं ट्रीट करायची काही गरज नाही. अजिबात नाही करणार. गोट्या गजा काय अरे तोंडाकडे काय बघताय? काय झालं? काय आम्ही कुठं बघतोय? तुम्हीच आमच्याकडे बघताय. काय गुगूस काय लावलंय घुसघुस? हा कशाला टाइमपास करताय? हा जेवणाची वेळ संपत आली. चला कामाला लागा. चला चला, बघत का बसलाय? केवढी घुस होती, केवढी केस होती ना. चला सर. काय काम आहे तुमचं इथे? बाबांना कशाला भेटायचंय? अजित, बाळा कसा आहेस तू? अरे मला भेटायचं होतं दादाला. कोण अजित? आणि मला एवढ्या प्रेमाने हाक मारायची गरज नाहीये. आणि तुम्हाला लाख बोलायचं असेल माझ्या बाबांशी, पण माझ्या बाबांना तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये. ठीक आहे, मी थांबतो, त्यांची वाट बघत इथेच थांबतो. तरी पण काय फायदा नाहीये. माझे बाबा नीच कपटी माणसांसाठी वेळ वाया घालवत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय काम आहे ते मला सांगा, मी त्यांना सांगेन. अरे बाळा, तुला काही झालंय काय? तू असं नव्हतंच. असं का वागतोस माझ्याशी? तुम्ही ज्याला त्याच्या बापापासून तोडलं त्याच्याशी अजून कसं वागायचंय सांगा ना. अजून काय अपेक्षा आहेत तुमच्या? माझे बाबा जिवंत असताना मी माझ्या मनातल्या मनात किती वेळा श्रद्धांजली वाहिली आहे, ते पण फक्त तुमच्यामुळे. आबासाहेब नावाच्या एका माणसाने त्याच्या हव्याचा पोटी, पैशाच्या लोभापायी माझ्या बापाचं जिवंतपणे श्राद्ध घालायला लावलं होतं. अजित, तसं नाही आहे. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. झाला होता, तो आता दूर झालाय. तुमच्यासारख्या लायकी नसलेल्या माणसाला मी माझ्या मनात बापाची जागा दिली होती. तुम्ही आम्हाला घरात आश्रित म्हणूनच ठेवलं होतं. तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगत होतो ना आम्ही. तुम्हाला आतल्यात आनंद होत होता. अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? तुझ्या मनात इतकं विष कोणी पेरलं रे? तुम्हीच. तुम्ही जर बाबांबद्दल मला खरं सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. उलट तुम्ही माझ्या मनात तेच आबा राहिला असता जे आधी होतात. पण आता मला तुमचा तिरस्कार वाटतो.
त्यांच्या सावलीत उभा राहायची सुद्धा लाज वाटते. बोलताना माणसानं विचार करून बोलावं अजित. कारण शब्द असतात ना, हे तलवारीपेक्षा घातक असतात. त्यांचा घाव वर मी बसतो आणि जखम खोलवर जाते. आणि ही शब्दांची जखम कधीच भरून निघत नाही. असा घाव मला देऊ नकोस रे अजित बाळा. मला कळतंय तो त्रास होतोय म्हणून तुझी चिडचिड होते, राग आलाय तुला. पण मला तुझा काहीतरी गैरसमज झालाय. हात काढा. हात लावायची गरज नाही मला. मला माहितीये तुम्ही माझ्या बाबांकडे भीक मागायला आला असणार. त्यामुळे ही तुमच्यासाठी भीक दिली आहे असं समजा आणि वाटेल लागा. परत तिथे येऊ नका भीक मागायला, नाहीतर मी स्वतः तुम्हाला हाकलून देईन. वा रे पट्ट्या वा. आता मानलं मी तुला की तू माझंच रक्त आहेस. आता खरी या दादासाहेबाची कॉलर तू ताट केलीस. काय झालंय? आबा कुठे आहेत? अरे ते दुपारी मला सांगून गेले की जरा बाहेर जाऊन आलो. ते गेले ते अजून आलेच नाहीये. काय अजून नाही आले? अगं असं कुठे गेले ते? आणि तू कोणाला फोन केलास का? कोणाला विचारलंस का आजूबाजूला? हो मी त्यांना फोन केला पण त्यांचा फोनही घरीच आहे. कोणालाच माहित नाहीये ते कुठे गेले. तू मला एक फोन करायचास ना. अरे मी म्हटलं तू कामात असशील, उगाच तुला त्रास कशाला द्यायचा. आणि मला वाटलं येतील इतक्यात. आई काय बोलतेस तू? काम महत्वाचं आहे का आबांपेक्षा? आता ते फोन घेऊन गेले नाहीत, कुठे शोधणार त्यांना आपण? सर हो ना, अहो मी वस्तीच्या आवारात सगळीकडे बघून आले पण आबा कुठेच नाहीत. आता त्यांना कुठे शोधायचा हा मोठा प्रश्नच आहे. का असे कुठे गेले असतील ते आता? आई आई प्लीज खरं सांग, तू काही बोललीस का त्यांना? किंवा रागवून कुठे निघून गेलेत का ते? अरे नाही काहीच नाही. आणि आमच्यात खरंच कुठलाही वाद झाला नाही. मी त्यांना काहीही बोललेलं नाहीये. मला वाटलं की बाहेर जाऊन येतो म्हणजे इथेच कुठेतरी फेरफटका मारायला गेले असतील. कुठे गेले काहीच कळत नाहीये. पण ही म्हणते तसं आता वस्तीतही ते कुठे सापडत नाहीयेत. मला टेन्शन येतंय. कुठे गेले असतील ते? काय करत असतील? त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट. आई आई शांत हो. सर मला असं वाटतंय की आपण जाऊन आबांना बाहेर शोधलं पाहिजे. तुझं म्हणणं बरोबर आहे. चल निघूया आपण. आई आम्ही येतो. चल. आबा आबा आबा
आबा फॅक्टरीत गेले असतील का? नाही सर, ते फॅक्टरीत का जातील? पण मग आपण वस्तीच्या आजूबाजूला कुठे बघूया का? मी सगळीकडे बघून आले, ते नाही येत तिथे. होप सोडून चालणार नाही आता. कुठे गेले असतील आबा? काय झालं असेल नक्की? तुमच्यासारख्या लायकी नसलेल्या माणसाला मी माझ्या मनात बापाची जागा दिली होती. तुम्ही आम्हाला घरात आश्रित म्हणूनच ठेवलं होतं. पण आता मला तुमचा तिरस्कार वाटतो. त्या सावलीत उभा राहायची सुद्धा लाज वाटते. तुम्ही माझ्या बाबांकडे भीक मागायला आला असणार. तुम्हाला मी रस्त्यावर आणले. या घराचा आणि प्रॉपर्टीचा मालक आता मी आहे. अजितला विक्रांतला मी खरंच गुलामासारखं वागवलं का? त्यांना मी बापाची माया कधीच लावली नाही का? मला पैशाचा हव्यास कधीच नव्हता. मी सगळ्यांना माझ्या कुटुंबासारखं सांभाळायचं. मग मला अजित असं का म्हणाला? अजितला आणि विक्रांतला त्यांच्या बापापासून मी कधीच लांब केलं नव्हतं. पण त्यांना सांगू कसं की ज्या पापाचा भागीदार ते मला मानतायत ते पाप मी केलंच नाहीये. त्यांना कसं सांगू? देवी, काय ग चुकलं माझं? असा कुठला गुन्हा घडला माझ्या हातून की त्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळावी? एका क्षणात माझं सगळं कुटुंब रस्त्यावरती आलं. आणि ज्याला मी माया लावली त्याच माणसाने माझ्यावरती घाणेरडे आरोप केले. मी माझी मुलं, माझ्या भावाची मुलं ह्याच्यात कधीही भेदभाव केला नाही, तुला माहितीये. पण तरी अजित आणि विक्रांत माझ्या विरोधात गेले. आणि मी त्यांना त्यांच्या बापापासून वेगळा केला, मान्य आहे. पण त्याचा बाप, माझा दादा, दारूच्या व्यसनात बुडाला होता. जुगारात त्याला पैसा घालवला होता. त्याने वहिनीच्या मंगळसूत्राला अक्षरशः हात घातला होता. स्वतःचं चांगलं वाईट काय, मुलांचं चांगलं वाईट काय, काही कळत नव्हतं त्याला. घराला वेटीच धरलं होतं त्यानं. मी काय करायला हवं होतं दुसरं? काढलं त्याला घरातून बाहेर. ही चूक झाली माझी का? मी वहिनीला सन्मानानं जगायला शिकवलं, ही चूक झाली माझी. अजितला माया लावली, हा गुन्हा झाला माझा. तर विक्रांतला इंद्रा एवढाच प्रेम दिलं, हा गुन्हा झाला माझा. देवी आई, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तूच दे आता मला. त्याशिवाय मी इथून जायचं नाही. मी कशी नजर देणार आहे मालतीला, इंद्राला, राणीला? आज मला स्वतःची लाज वाटते. त्यांच्या डोक्यावरचं छप्पर माझ्यामुळं गेलंय. मालती नेहमी म्हणायची, तुम्ही हे सगळं शून्यातून उभं केलंय, शून्यातनं स्वर्ग उभा केला. आणि आज त्यांनाच माझ्यामुळे नरक यातना भोगावे लागतात. कसा जाणार मी त्यांच्या समोर? सांग ना ग देवी आई. मी इथून काही जायचं नाही. मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाला. जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. मी जाणार नाही, इथे बसून राहणार. मला उत्तर हवी आहेत आजच.
आपल्या बाबतीत जे काही झालंय त्याचं प्रेशर घेऊन आबा घर सोडून तर गेले नसतील ना. नाही सर, आबा खचून जाणाऱ्यातले, हार मानणाऱ्यातले नाही. चला आपण शोधू त्यांना. दादा, आबासाहेबांना पाहिलं का कुठं? नाही बाई. बरं. आबा, आबा 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 कुठं गेले असतील? आबा, आबा सर, आबा. आबा आबा, आबा, हे काय झालंय? आबा तुम्ही इथे का बसलायत असे? हो आबा, कुठे होतात तुम्ही? आबा ही जखम कशी झाली तुम्हाला? कुठे पडलात का तुम्ही? बोला ना आबा काहीतरी प्लीज. आबा, तुम्ही नुसतेच काय बघत बसलाय? बोला बरं काहीतरी. हे बघा, आम्हाला खूप टेन्शन येते. आबा बोला. आबा तुम्ही ऐकताय ना? अहो काहीतरी रिॲक्ट करा ना आबा, बोला ना काहीतरी प्लीज. काय झालंय? बोला बरं काहीतरी. काय बोलू? घराबाहेर पडलो, फिरता फिरता या मंदिरात आलो. आबा सकाळपासून बाहेर आहात तुम्ही, एवढ्या वेळ कोण फिरतं का? हे बघा आबा, काही लपवू नका प्लीज, खरं सांगा कुठे होतात तुम्ही? हे कसं लागलं तुम्हाला? बोला ना. इंद्रा, काय सांगू? फिरता फिरता ठेच लागली आणि पडलो मी. एवढं काही नाही झालंय मला, तुम्ही नका जास्त विचार करू. आबा, आमच्यापैकी असं कोणी गायब झालं असतं, काय अवस्था झाली असती हो तुमची? हो प्लीज, खरं काय ते सांगा आम्हाला, काय झालंय? हो आबा, तुम्ही सकाळपासून कुठे होतात सांगा बरं. हे बघा, ठेच लागून ही अशी जखम होत नाही. हा आबा, आबा, तुम्हाला शपथ आहे माझी, खरं काय ते सांगा प्लीज.